नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. यंदाचा प्रजासत्ताक दिन हा 67वा प्रजासत्ताक दिन आहे, जो उत्साहात साजरा होतोय. प्रजासत्ताक राज्य म्हणजे काय? तर जनतेमधून निवडून आलेल्या लोकांनी म्हणजेच प्रतिनिधींनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य. प्रजासत्ताक भारत यामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना समान न्याय देतात. त्याचबरोबर आपल्या घटनेचा जो सरनामा आहे, प्रस्तावना आहे, ज्यामध्ये जी मूल्य सांगितलेली आहेत ती जपणं, पण खरंच ती जपली जात आहेत का? भारत हा प्रजासत्ताक देश आहे, भारतात लोकशाही आहे असं जेव्हा आपण म्हणतो, त्या लोकशाहीची मूल्य जपली जातात का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. सरकारं येतात, बदलली जातात, पुन्हा येतात, पण जो सामान्य माणूस आहे त्याला आपल्या मूलभूत अधिकाराची जाण असते का? आणि असते तर मग ते मूलभूत अधिकार देण्यास सरकार कमी पडतंय का, किंवा खरंच सरकार ते देण्याचा प्रयत्न करतं का, यावरती वर्षानुवर्ष चर्चा होत आली आहे. या सर्व मुद्द्यांवरती आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं. आपला आजचा सवाल बघा. प्रजासत्ताक भारतात लोकशाहीची मूल्य जपली जातात का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, मूलभूत अधिकारांविषयी सर्वसामान्य नागरिक जागरूक आहेत का? मुद्दा क्रमांक 2, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कारावर अंकुश ठेवणं योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 3, जनतेला सामाजिक आर्थिक न्याय देण्यात सरकार कमी पडतंय का? शेवटचा मुद्दा क्रमांक 4, घटनेत बदल करण्याचा विचार होतोय का? अनेक वेळा अशी चर्चा अधूनमधून येते की घटनेत बदल केला जाणार, त्यामुळं घटनेत बदल केला जातोय किंवा नाही याविषयी अनेक घटकांमध्ये भीतीचं वातावरण असतं. त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आपल्या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी खास पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, तसंच त्यांच्या बाजूला स्टुडिओमध्ये भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या कांता नलावडे आहेत. आपल्यासोबत पुण्याहून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजनसुद्धा आपल्या या चर्चेत आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय ती विश्वंभर चौधरी यांच्याकडून. विश्वंभर चौधरी, जेव्हा आपण म्हणतो की भारत हा प्रजासत्ताक देश आहे आणि लोकशाहीची मूल्य जपली जातात, तुम्हाला आज इतक्या वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर आपण ही लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी तशी यंत्रणा भारतात तयार केली आहे असं वाटतं का? मी सर्वप्रथम सगळ्यांना उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. मी सुद्धा अतिशय उत्साहात आहे आणि म्हणून मी जॅकेट घालून आलो आहे. या जॅकेटाला हल्ली मोदी जॅकेट असं म्हणण्याची पद्धत आहे, पण ती फार आधी नेहरूंनी सुरू केलेलं आहे, त्यामुळे ते नेहरू जॅकेट मी घालून आलेलो आहे. मला नेहरूंची आठवण येणं, गांधींची आठवण येणं, आंबेडकरांची आठवण येणं हे स्वाभाविक आहे. पण फक्त प्रिएम्बल म्हणून मी एवढंच म्हणणार की स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही 4 तत्व आणि भारताचं केलेलं वर्णन की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, मला असं वाटतं की या 9 शब्दांची प्रत्येक भारतीयाची एक कमिटमेंट आहे. ती कमिटमेंट, त्या कमिटमेंटची आठवण करून देणारा उद्याचा दिवस आहे आणि म्हणून त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. मला नेहमी एक वाटत राहिलेलं आशिष की आपल्याकडे अनेक नेत्यांना आजकाल व्हिजन असतात. ग्रामपंचायतला उभे राहणारे सुद्धा व्हिजन डॉक्युमेंट वगैरे तयार करतात. मला असं वाटतं की वेगळ्या व्हिजनची काही गरज नाही. 26 जानेवारी 1950ला आपण जे व्हिजन सगळ्यांनी मिळून वी द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारतीय लोक म्हणून आम्ही जे स्वीकारलं, मला वाटतं त्या व्हिजनची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतर सगळे व्हिजन हे त्याच्यापुढे थिटे आहेत किंवा त्यांचं खरं म्हणजे काही औचित्यच भारतीय लोकशाहीमध्ये नाही. आता हे म्हणत असताना ज्या प्रकारचा गव्हर्नन्स चालतो आणि भारतामध्ये तो गेली 60-65 वर्ष जो चालत आला, मला असं वाटतं की एक ही प्रक्रिया आहे. आपण वी हॅव टू इव्हॉल्व. रिव्होल्युशन होत नसते लोकशाहीमध्ये, इव्होल्युशन होत नसते, म्हणजे उत्क्रांती होत असते. रिव्होल्युशन एका अर्थाने होत नसते, उत्क्रांती होत असते, इव्होल्युशन होत असते. आपण ते इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये आहोत.
मला असं वाटतं की मागे वळून पाहताना बरीच मूल्य ही आता प्रस्थापित झालेली आहेत आणि लोकांना ती मानावी लागलेली आहेत. हे उघड आहे. म्हणजे आज बघा की भारतरत्न कोणालाही न देता येणं म्हणजे आपल्या विचारसरणीत तसे लोक नाहीत हे मान्य करणं किंवा त्या लोकांना भारतात अजूनही भारतरत्न दिला जाऊ शकत नाही हे मान्य करणं. त्या दृष्टीनं ती मूल्य व्यवस्था भारतीय संविधानाच्या चौकटीची कुठेतरी आजही आहे हे मान्य करावं लागेल आणि ती लोकांच्यामुळे टिकून हेही मान्य करावं लागेल. त्याच्यात राजकीय पक्षांचं योगदान पण मोठं आहे, मी ते अजिबात नाकारणार नाही. परंतु ज्या प्रकारची मूल्य व्यवस्था आपण स्वीकारली ती आपण मनातून स्वीकारली का हा प्रश्न आज आपण नागरिकांनी स्वतःलाच विचारला पाहिजे असं मला वाटतं, सरकारला नाही. विशेषतः समता आणि न्याय याचं काय झालं? स्वातंत्र्य आज आपण बऱ्यापैकी उपभोगतोय, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही पुढच्या टप्प्यात बोलणार आहात, परंतु समता आणि न्याय आणि त्याही पुढे बंधुता या 3 तत्वांचं काय झालं असं प्रश्न एक निर्माण व्हावा अशी आजची परिस्थिती नक्की आहे. दुसऱ्या बाजूला फक्त 2च शब्दांवर बोलतो, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, याचा खूप लोकांना राग आहे हे मला माहिती आहे आणि ते कसं घुसडलं गेलं वगैरे सांगितलं जातं. म्हणजे असं काही कोणीतरी एखाद्या ग्रामपंचायतीच्या चावडीवर अंधाऱ्या रात्री घटना नेऊन ठेवली आणि मग कोणीतरी लोक अशी घोंगडी वगैरे पांघरून आले आणि त्यांनी हळूच ते शब्द घुसडून दिले असं त्याचा अर्थ होतो असं वाटतं. तर तसं नाही आहे. भारतीय राज्यघटना ही पहिल्या दिवसापासून समाजवादी आहे. ज्या अर्थी ती समता आणि न्यायाचं बोलते त्या अर्थी ती समाजवादीच असायला लागते आणि धर्मनिरपेक्षता सुद्धा कलम 25 ते 31 मध्ये ठासून भरलेलं हे तत्व आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या तत्वाचं त्या मूल्यांचं रक्षण करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. निदान या प्रजासत्ताक दिनाला आपण तशी अपेक्षा एकमेकांकडून ठेवायला काही हरकत नाही. बाकी सार्वभौम राज्य आहे का तर ते नाही असं म्हणता येईल, कारण आधी आपण रशियाकडे डोळे लावले होते, आता आपण त्या अमेरिकेकडे लावले. त्यामुळे आर्थिक सार्वभौमत्व आपल्याकडे नाही. दुसरी गोष्ट लोकशाही आहे का तो मला नेहमी प्रश्न पडतो की लोकांचा पगार घेणारे हे AC मध्ये वर बसलेले मंत्रालय आहेत आणि लोक मात्र उन्हात खाली मंत्रालयाच्या रांगेत. ते पण मला लोकांचं राज्य असं मला स्वतःला कधी आजपर्यंत वाटलं नाही. तो माझा भ्रम मी स्वतः ठेवलेला नाही. परंतु हे लोकांचं राज्य व्हावं, हे गणराज्य व्हावं यासाठी प्रयत्न करणं हे तुमचं माझं इथे बसलेलं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. एवढं मात्र मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नक्की बोलणार. हेमंत देसाई, आपला देश आपण वर्णन कसं करतो? विविधतेत एकता. आणि विविधतेत एकता या अर्थानं हा देश धर्मनिरपेक्ष राहिला तरच ती एकता विविधतेमधली एकनिष्ठ राहू शकते असं आपण मानतो. पण सध्या जे वातावरण देशात आहे तसं काही जाणवतं तुम्हाला? धर्मनिरपेक्षता तर आता जवळजवळ संपुष्टात आली की काय असा प्रश्न वाटावा अशी परिस्थिती आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण चर्चा करतो त्यामुळे केवळ पक्षीय चौकटीमध्ये आरोप प्रत्यारोप आत्ता होऊ नयेत, पण एक तटस्थपणे असं विवेचन करावं. तर अगदी कालचं उदाहरण जर बघितलं तुम्ही तर भारतीय जनता पक्षाचे जे सरचिटणीस विजय वर्गीय त्यांनी शाहरुख खानच्या संदर्भामध्ये जे उद्गार काढलेले आहेत म्हणजे रईसच्या संदर्भामध्ये, आणि त्यांनी सांगितलं आहे की म्हणजे थोडक्यामध्ये शाहरुख खान हा मुसलमान आहे आणि त्याचा हा जो रईस पिक्चर आहे त्याच्यामधनं काही घेण्यासारखं नाही, तो म्हणजे थोडक्यात बघू नये आणि ऋतिक रोशनचा काबिल हा बघावा. याचं कारण तो हिंदू आहे असं त्यांना म्हणायचं आहे. याच्यापूर्वीसुद्धा शाहरुख खानच्या धर्मासंबंधी त्यांनी अत्यंत वादग्रस्त विधानं केली होती. आणखीन बरीच त्यांची विधानं आहेत की जी पूर्णपणे धर्मांध अशी विधानं आहेत आणि भारतीय जनता पक्षाने ती नाकारली आहेत, त्याच्यापासून अंतर ठेवलेलं आहे. परंतु विजय वर्गीय यांच्यासारखा जो नेता आहे, सरचिटणीस आहे, आणि जेव्हा ते या अगोदर मंत्री होते तेव्हासुद्धा अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य केलेली आहेत. आता हे या संदर्भात झालं, केवळ भारतीय जनता पक्षाच्याच संदर्भात नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ज्या प्रकारची वक्तव्ये केली जातात ती जर बघितली आपण तर ती खरोखर म्हणजे या धर्म आणि जातीमध्ये दरी उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का असा प्रश्न आहे. आता केवळ यांच्याकडनंच ही होतात अशातला भाग नाही, तर ओवेसींकडनं होते. ओवेसीने एकदा विधान असं केलं होतं की सरसंघचालकांनी सुरी ठेवली माझ्या मानेवरती तरीसुद्धा मी अमुक काही बोलणार नाही किंवा आम्ही त्यांचं मानणार नाही. आता सुरी ठेवायला यांच्या कोणी गेलेलं नव्हतं. अशा प्रकारची अतिरेकी आणि वाह्यात विधानं म्हणजे असं जे अबू आझमी करतात समाजवादी पक्षातर्फे, समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमधला ते सुद्धा मुस्लिमांचं लांगुलचालन करण्यासाठी पूर्णपणे धर्मांध विधानं करत असतात. त्यामुळे दोन्ही बाजूंकडनं या प्रकारची वक्तव्य होतात. काही वर्षांपूर्वी जेव्हा हे नवीन सरकार आलं तेव्हा ख्रिश्चन धर्मियांवरती सुद्धा ज्या प्रकारे अटॅक झाले, त्या अटॅक झाल्यानंतर असं म्हणण्यात आलं की हे एवढं झालेलंच नव्हतं, याचं फार मोठं राईचा पर्वत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या गोष्टी होत आहेत. पूर्वीच्या काळात होत नव्हत्या का तर तेव्हासुद्धा होत होत्या, पण आत्ता याच्यामध्ये एक पद्धतशीरपणे त्याला एक वैचारिक बैठक प्राप्त करून दिल्यासारखे वाटतं आणि ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे हेच धर्मामध्ये फूट पडणार आणि पुन्हा म्हणणार
लाल किल्ल्यावरनं आणि पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या वेळी की आपण शांतता कशी असली पाहिजे, धार्मिक सलोखा असला पाहिजे, आपल्याला विकासाच्या मार्गावरती जायचं आहे. त्यामुळे हे संपूर्णपणे हे ढोंग आहे आणि यांनी यांना हेच करायचं आहे हे आता स्पष्ट झालेलं. म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा जी वक्तव्य आहेत किंवा पंजाबमध्ये सुद्धा ज्या प्रकारचे वक्तव्य केली जात आहेत त्यावरनं हे स्पष्ट होतं की या लोकांना धर्माचीच नीती करायची आहे, या लोकांना जातीमध्ये फूट पाडायची आहे, या लोकांना भाषेवरनं सुद्धा भांडणं लावायची. आता फक्त भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार याच्याबद्दलच मी म्हणणार असं नाही, इतर पक्षांबद्दलसुद्धा हे, पण हे त्यांच्याकडे याचं पद्धतशीरपणे एक शास्त्र विकसित केलेलं नाही आहे. ते भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराने केलेलं आहे किंवा ओवेसीने केले किंवा अबू आझमीसारख्या नेत्यांनी केलेले आहे आणि हे निषेधार्ह आहे. आणि याबद्दल खरोखर चिंता वाटावी. इतक्या वर्षानंतरसुद्धा या बेसिक गोष्टीवरनं पुन्हा भांडत असाल तर कठीण आहे या देशाचं, असं म्हणावं असं वाटतं. मी पुण्याला जातोय, पुन्हा रत्नाकर महाजन आहेत. रत्नाकर महाजन, जेव्हा आपण म्हणतो की भारत देश आपला हा प्रजासत्ताक देश आहे, लोकशाहीची मूल्य जपणारा देश आहे, अशा वेळी इतके वर्ष झाले स्वातंत्र्याला आणि आपण प्रजासत्ताक होऊन सुद्धा तरीसुद्धा जी मूल्य आहेत त्यांची जाणीव ही सर्वसामान्य नागरिकांनाही दिसत नाही की लोकशाहीची मूल्य सरकारनं काय जपली पाहिजे, त्याची जाण ही मूलभूत अधिकार असतील किंवा अन्य काही अधिकार असतील, अन्य काही स्वातंत्र्य असेल, याची जाण ही सर्वसामान्य भारतीयांना दिसत नाही. आपण एक प्रकारचा अवेअरनेस करण्यामध्ये जनतेत कमी पडलो आहे का? स्वतंत्र भारताचा सर्वांगीण राज्यकारभार कसा चालेल याचा विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा देश केवळ स्वतंत्र होऊन परकीय गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होऊन चालणार नाही, तर त्यानंतर आपल्या हातात देशाचा कारभार आल्यानंतर तो कसा चालावा याबद्दल जेव्हा विचार झाला तेव्हा रावीच्या किनाऱ्यावर पंडित नेहरूंनी जो पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला तो हा दिवस होता. आणि म्हणून मग प्रजासत्ताक भारत हे एक प्रजासत्ताक असेल हे घोषित करण्यासाठी 26 जानेवारीचा दिवस मुकरर करण्यात आला. महात्मा गांधी त्यावेळेला असं म्हणाले की 26 जानेवारी हा दिवस यासाठी आहे की त्या दिवसापासून आपण स्वतंत्र झाल्यासारखं वागलं पाहिजे, असं या दिवसाच्या पूर्वी ते म्हणाले होते. त्यामुळं 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन हा सुरू झाला. प्रजासत्ताक याचा अर्थ प्रजेची सत्ता, म्हणजे लोकशाही मार्गानं निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं सभागृह असेल, पण त्यांना निवडून देणारे जे लोक आहेत त्यांच्या मर्जीप्रमाणे तो कारभार चालेल, या अर्थानं प्रजासत्ताक. प्रजेची सत्ता म्हणजे प्रजासत्ताक, प्रजेवर सत्ता म्हणजे प्रजासत्ताक नव्हे. हळूहळू आता त्याचं जे अवमूल्यन होत चाललंय ते आपण रोज बघतोच आहे की रोजच्या जीवनामध्ये कोणता सिनेमा बघावा, कोणता बघू नये, काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, कोणत्या वाहनातून जावं, कोणत्या वाहनातून जाऊ नये, आणखीन बऱ्याच गोष्टी या अशाच निघतील. त्यामुळं आता प्रजेची सत्ता इथपासून ते प्रजेवर सत्ता इथपर्यंत आपली वाटचाल चालू झाल्याचं या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रकर्षानं जाणवत आहे. पण ते काही त्यांचा असं आहे की हे जे लोक सांगतात त्यांचा दोष नाही हो, कारण या सगळ्या गोष्टींची मुळी त्यांचा संबंधच नाही. त्यांना बिचाऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? कधी ते स्वराज्यासाठी निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांमध्ये सामील झाले नाहीत. चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे या घोषणा त्या प्रभात फेऱ्यांमध्ये व्हायच्या, त्याची टिंगल करण्यात यांच्या पिढ्यानपिढ्यांचा जन्म गेला. भारतीय राज्यघटना तयार होत होती तेव्हा यांचे ते त्यावेळचे मूर्धन्य नेते होते ते म्हणाले की ही कसली घटना, ही तर गोधडी आहे, वेगवेगळी रक्ती गोळा करून तयार केलेली ही गोधडी, याला काय घटना म्हणायचं. असा ज्यांचा इतिहास आहे ते आज कधी नव्हे ते म्हणजे पहिल्यांदा 2015 साली पहिल्यांदा नागपूरच्या मुख्यालयावर झेंडावंदन झालं. तोपर्यंत झेंडा आठवला नाही, स्वातंत्र्याची चळवळ आठवली नाही, स्वातंत्र्य चळवळीचे नेते आठवण्याची गोष्ट तर दूरच राहिली, कारण त्यांना हे पहिल्यापासूनच पाण्यातच बघत होते.
आता मुद्दा तुमच्या प्रश्नाबाबतीत जर म्हणायचं झालं तर आपण म्हणता तसं म्हणजे आपल्याकडचे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांचे जे वेगवेगळे कार्यक्रम होतात, आपणही बघत असाल, त्यांना जर विचारलं की 15 ऑगस्ट हा काय आहे तर ते म्हणतात की प्रजासत्ताक दिन आहे, आणि 26 जानेवारीला काय आहे तर ते म्हणतात की स्वातंत्र्य दिन आहे. एरवी ज्यांच्यावर सतत कॅमेऱ्याचा फोकस असतो आणि ज्यांना बघण्यासाठी आपण आकाश पाताळ एक करतो, प्रसंगी मरतो, अशा लोकांना सुद्धा हा दिवस माहिती नाही. तर आपल्या रोजच्या पोटापाण्याच्या धंद्यामध्ये व्यग्र असणाऱ्या लोकांच्या हे लक्षात राहिलं नाही किंवा त्यांना जर नीट सांगता आलं नाही तर त्यात काय दोष आहे? दोष कुणाचा आहे? तर आपण सर्व लोक जे आहोत, जे स्वयंकेंद्रित आणि व्यक्तिकेंद्रित होऊ बघतायत. लोकशाहीतला व्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व आहे, पण लोकशाही म्हणजे व्यक्तिकेंद्रितता नव्हे. तर अशा व्यक्तिकेंद्री लोकांचा हा दोष आहे. त्यांनी स्वतःचं वर्तन प्रजासत्ताकाला साजेसं ठेवलं नाही. मग यात शासक वर्ग येतो, राजकीय वर्ग येतात, अधिकारी वर्ग येतात, सगळे येतात. पण तरीसुद्धा विथ ऑल दीज ऑड फॅक्टर्स भारत हा जगाच्या पाठीवर एक असा प्रजासत्ताक दिवस आहे, असा प्रजासत्ताक देश आहे की जिथं अजूनही लष्करशाही येऊ शकली नाही, राजेशाही कायमची गाडली गेली. संसदीय लोकशाहीचं रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीत करण्याचे प्रयत्न झाले, ते क्षणिकरित्या यशस्वी झाले, पण त्याचंही यश आता उघडं पडू लागलेलं आहे. तेव्हा या सर्व प्रतिकूलतांशी सामना करीत भारत हा प्रजासत्ताक बनून राहिलेला आहे आणि येथे 100 वर्ष तो बनणार आहे, बनून राहणार आहे, याबद्दल आपल्याला शंका असता कामा नये. कांताताई, आता बोलता बोलता अनेक टोमणे मारून गेलेले आहेत रत्नाकर महाजन. प्रश्न तोच आहे की प्रजेची सत्ता ते प्रजेवर सत्ता असा भारताचा प्रवास होतोय का? आणि बोलता बोलता रत्नाकर महाजन आणीबाणीचा उल्लेख करायला विसरलेले आहेत, तर त्यावर तुम्हाला नक्कीच काही बोलायचं आहे. नाही, रत्नाकर महाजनांना ऐकत असताना, मुळातच या विषयासाठी महाराष्ट्र वनवर म्हणजे चॅनलवर येत असताना म्हणजे पूर्ण मी मानसिक तयारी करून आलेली आहे. कारण माझ्या समोर जे सगळे आहेत ते सगळे आमच्या दोन्ही सरकारांवर तुटून पडणार आहेत. माझ्या सकट नाही, तुमच्या सकट नाही, तुम्हाला नाही मी म्हटलं. परंतु रत्नाकर महाजनांचा तर जन्मसिद्ध हक्क आहे की नरेंद्र मोदींवर टीका करणं आणि त्यांच्या विरोधामध्ये बोलणं. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं मला काही वाईट वाटलं नाही, कारण त्यांचा तो कॉमन विषय आहे. परंतु या ठिकाणी आपण प्रजासत्ताक दिन उद्या साजरा करतोय. 26 जानेवारी 1950ला राज्यघटना तयार झाली आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली, मुळातच जर आपण विचार करायला गेलं तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांनी किती सन्मान ठेवला हो. 2 लोकसभा निवडणुकांना 2 वेळेला त्यांना म्हणजे पाडण्याचं काम कोणी केलं असेल. आणि आपण ज्या वेळेला बोलतो की हे जातीवर आधारित आहे, धर्मावर आधारित आहे आणि उत्तर प्रदेशचं तुम्ही राजकारण म्हणजे बोलता आहात, मग मुळातच विजय वर्गीसांचा विषय निघाला. विजय वर्गीस हे अशा पद्धतीची म्हणजे वक्तव्य म्हणजे करतात आणि ती त्यांना सोडून दिलं पाहिजे. नाही, मी पुढे ते मध्य प्रदेशातलेच आहेत, काँग्रेसमध्ये पण एक विजय सिंग आहेत. नाही, पुढे ऐका ना, मी बोलतेय. परंतु त्यांची वक्तव्य म्हणजे त्यांची विधानं ही भारतीय जनता पार्टीला पटणारी किंवा भारतीय जनता पार्टीचे असं मुळे म्हणजे धरून नाही, विजय वर्गीस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत, मध्य प्रदेशमध्ये मंत्री आहेत. परंतु प्रत्येक पक्षामध्ये असे काहीतरी म्हणजे नेते असतात, अशा प्रकारे ते वक्तव्य किंवा विधानं करत असतात. त्यांना का सोडायचं? नाही, सोडायचं नाही, पण त्यांना तुम्हाला सांगते की ज्या वेळेला ती अशा प्रकारची विधानं करतात त्यावेळेला त्यांना खरं म्हणजे समज दिली जाते. आमच्याकडे ती एक पद्धत चांगली आहे. गेल्या 10-15 वर्षापासून विजय वर्गीस हे कायम असं बोलतात. बरोबर ना, हे बोलतात, परंतु बोलण्याला रिसर खतपाणी भाजपकडून भाजपकडून खतपाणी त्यांच्या बोलण्याला घातलं जात नाही, याच्याशी मी बिलकुल सहमत नाहीये. कारण प्रत्येकाचा स्वभाव असतो. म्हणजे एवढं सांगून सुद्धा आता विचार करा की त्यांना त्या राज्यातून बाहेर काढलं, परंतु आता विजय वर्गीस इंदोरच्या खासदार आणि आता लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सुद्धा जाहीर समज त्यांना दिली. नाही, पण आम्हाला हे सगळं माहिती आहे हो, म्हणजे की ज्या पद्धतीने नाही सोडून नाही दिलं. मी असं सोडून द्या असं कुठं म्हणतेय, सोडून द्या असं मुळीच म्हणत नाही. खरं म्हणजे कान उघडणी त्यांची केली जाते, परंतु खऱ्या अर्थाने त्यांना म्हणजे काहीतरी शिकवणं गरजेचं आहे, कारण अशा पद्धतीचे ते वक्तव्य करतात.
परंतु आत्ताचं जे सरकार आहे म्हणजे हे प्रजासत्ताक आहे का, की प्रजेवर सत्ता म्हणजे गाजवणारा आहे, अशा पद्धतीचा हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. विचार करा की आपल्याकडे, आपण काही जपानमध्ये किंवा इंग्लंडमध्ये नाही, तिथे त्याला ते प्रजासत्ताक राज्य त्यांची नाही आहेत. आपल्याकडे जनप्रतिनिधी लोकांमधून निवडले जातात. त्या जनप्रतिनिधींचा प्रतिनिधी हा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असतो आणि आज सामान्य घरातला एक व्यक्ती या ठिकाणी या देशाचा पंतप्रधान झालेला आहे. आणि ते मुळात जातीभेद म्हणजे स्वतःच म्हणजे सर्वधर्म समभाव या न्यायाने ते वागणारे आहेत. आणि अशा वेळेला आपण आरोप करतो तर मला असं वाटते की जर का तुम्ही इतिहासात गेला तर अनेक गोष्टी समोर येतील. आणीबाणीचा विषय सोडा, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलर हा शब्द कोणी आणला? हा मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा शब्द नाही आहे, हा इंदिरा गांधींनी आणलेला आहे. ह्याचं आपल्याला विस्मृती कशी काय होते हा सुद्धा मला खरं म्हणजे तो रत्नाकर स्वतंत्र महाजनांना चर्चेचा विषय प्रश्न आहे. सेक्युलर शब्द आला नाही, कसा? नाही, पण मला आता तिघांनाही नाही, तुम्हाला नाही, पण मला म्हणजे तुम्ही कांताताई ज्यावेळेला ज्या म्हणाल्या आमच्यावर आरोप की करता, संघाचा एक त्यावेळेला साधा प्रचारक राज्यघटना- संघाचा एक साधा राज्यघटनेमध्ये हा प्रचारक शब्द देशाचा मूळ नव्हता. पंतप्रधान झाला हा तो तुमच्या शब्द- पोटात आलेला आहे हा शब्द रत्नाकर मूळ महाजन. नव्हता. संघाचा एक साधा प्रचारक देशाचा पंतप्रधान झाला तर तुमच्या पोटात आलेला आहे रत्नाकर महाजन. नाही, काही कारण नाही. त्याचं कारण असं की त्यांनी पूर्ण 2 वर्ष जी दिशाभूल करणाऱ्या प्रचाराची राळ उठवली ती त्याच्या परिणामी लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि ते आता लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान आहेत. त्यामुळं पोटात गोळा येणं वगैरे ज्यांना त्याचा अनुभव असेल ते त्याची लक्षणं सांगतील, त्याचा काही मुद्दा नाही. पण आत्ता जाता जाता बाबासाहेब आंबेडकरांचा मात्र फार गौरवपूर्ण उल्लेख झाला. त्यांना सांगितलं पाहिजे नोव्हेंबर 1949 साली 48-49च्या दरम्यान ज्या वेळेला घटनेच्या नंतर हिंदू कोड बिलाची चर्चा होत होती त्यावेळेला नोव्हेंबर 1949 मध्ये नागपूर मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळला होता. हो, त्याचं काय करायचं? म्हणजे कुणाच्या पोटात किती इंचाचा गोळा आला यापेक्षा सुद्धा घडून गेलेल्या घटनांवर ज्या वेळेला आपल्याला आता तुम्ही थांबा ना, तुम्ही थांबा, मग तुम्ही मध्ये बोलू नका, तुम्ही मध्ये बोलू नका. जरा पुस्तकं नीट वाचून या, तुम्हाला माहिती पाहिजे. जरा मध्ये नका ना बोलू. मी तुमच्यामध्ये बोललो का? मी तुमच्यामध्ये बोललो का? मी तुमच्यामध्ये बोललो का? आणि जी वस्तुस्थिती आहे तीच मी समोर सांगतेय. बरं, ऐका ना, ऐका, ते पुढे बोलतायत, तुमच्या आक्षेपाला उत्तर देत. ठीक आहे, हरकत नाही. काय बोलायचं एवढ्या विदुषी समोर? मी माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार? ते बोलून देत नाही तर कसं काय बोलायचं? हीच तर या लोकशाहीची. हे बघा पुन्हा चालूच आहे, हे बघा पुन्हा चालूच आहे. कशी काय या लोकांबरोबर चर्चा करायची मला सांगा तुम्ही? कशाला मला अडचणीत आणता तुम्ही लोकांबरोबर बोलवून? अजून चालूच आहे बोलावं. ह्यांच्या परवानगीची आवश्यकता काय मला बोलायला? नाही ना, नाही ना, तुम्ही तुमचं बोला. हा, मध्ये अडथळा असं आहे. भीष्माचार्य नंबर 2 यांनी सर्वप्रथम ही चर्चा जेव्हा सुरू केली की बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेला काँग्रेसनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवेश करू दिला नाही, पण ते जे पोलादी पुरुष आहेत आणि भीष्माचार्य नंबर 2 आहेत यांना हे माहीत नाही की बंगालची फाळणी झाल्यामुळं घटना परिषदेमध्ये निवडून मुंबई विधानसभेतून येण्यासाठी काँग्रेसनीच त्यांना मदत केली आणि त्यामुळं ते घटना परिषदेवर कंटिन्यू झाले बंगालची फाळणी झाल्यानंतर. आणि बंगालमधून ते घटना परिषदेवर निवडून आले तेव्हा ते मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर निवडून आलेले होते. आणि तेव्हा तिचं हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांचं कोएलिशन गव्हर्नमेंट होतं. म्हणजे ज्यांनी वेळ पडली तेव्हा आज ज्यांना ते पाण्यात पाहतात आणि आज ज्यांना ते राक्षस समजून तुम्हा आम्हाला सांगतात त्या मुस्लिम लीग बरोबर सहकार्य करून सरकार स्थापन केलं होतं पश्चिम बंगालमध्ये, अविभक्त बंगालमध्ये. आणि तिथून ते मुस्लिम लीगच्या सहकार्यामुळे आले आणि नंतर मुंबईतून बाळासाहेब खेर मुख्यमंत्री असताना इथून काँग्रेसच्या मतांवर ते घटना परिषदेवर निवडून गेले. पण हे जपमाळ तीच ओढत राहणार, त्यांना हे माहीत नाही. ए जी नुरानी ते फार पुस्तकं वाचतात हो, मला माहिती आहे, त्यांच्याविषयी खूप आदर आहे.
पण एजी नुरानी यांनी त्या सर्व दोन्ही निवडणुकांचा वृत्तांत लिहिला, जमला कधी तर वाचावा. एजी नुरानी यांनी बाबासाहेबांच्या पराभवाची 3 कारणं सांगितलेली आहेत. त्याच्यात मी आता जात नाही, कारण ते खूप तपशील आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तपशील त्यांना माहिती आहे याची मला जाणीव आहे. त्या खूपच वाचक आहेत आणि खूप सुंदर वक्त्या आहेत. मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मला म्हणायचं आहे ते एवढंच की आज आपण मुलामा दिल्यामुळं इतिहास पुसला जात नाही आणि इतिहास ज्या देशाचा पुसला जातो त्यात नवा इतिहास घडणं मुश्किल होऊन जातं, अशक्य होऊन जातं. आता मुद्दा असा आहे की आणीबाणी, तुम्ही पण विषय काढला, त्यांनी पण काढला, बरं झालं, त्यांना तुम्ही एक विषय मिळवून दिला, चांगलं झालं. आणीबाणी ही राज्यघटनेमध्ये असलेल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत असलेल्या कलमानुसार आली आणि ती जेव्हा हटली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या कलमानुसारच हटली आणि त्यावेळेला एक कायमची घटना दुरुस्ती झाली, कारण त्याबद्दल सर्वांची सहमती होती. त्यामुळं अंतर्गत कारणामुळं आणीबाणी आणताच येणार नाही अशी प्रोव्हिजन झाली. त्यामुळं आज कोणाला कितीही स्वप्न पडलं तरी आज आणीबाणी आणता येणार नाही. ही आणीबाणीच्या बद्दलचा इतिहास आहे. आता हा ज्यांना अमान्य असेल त्यांना अमान्य करण्याचा फुल स्कोप आहे, कारण लोकशाही आहे शेवटी. पण मग ते बाकीच्या लोकांना माहिती आहे त्यांच्या मनातून कसं पुसून टाकायचं एवढाच प्रश्न शिल्लक राहतो. विशंभर चौधरी, जसं आता म्हणाले रत्नाकर महाजन की आता कोणाला आणतो म्हटलं तरी आणीबाणी लादता येणार नाही, पण आता सध्या नोटबंदीमुळं आर्थिक आणीबाणी दिसतेच आहे की नाही, ती थोडी वेगळ्या स्वरूपात येईल. पण महाजन सरांचं म्हणणं बरोबर आहे की आता तशी जी आणीबाणी आली होती ती आता आणता येणार. पण मला 2 मुद्दे जे कांताताईंनी मांडले त्याच्यावरती मला नक्की बोलायचं. एक म्हणजे मी स्वतः पहिल्याच त्यामुळेच खुलासा करून टाकला होता की घटना ही बाय बर्थ तिच्या जन्मापासूनच सेक्युलर आहे आणि त्यासाठी सेक्युलर हा शब्द खरं म्हणजे त्यावेळेला आला असता तर तो उष्ण सूर्य अशा अर्थी झाला असता, कारण 25 ते 31 कलम काय बोलतो, सेक्युलरिझम बद्दलच बोलतं आणि त्यामुळे घटना सेक्युलर हा फारच मला वाटतं की आता जुना युक्तिवाद झाला, नवे युक्तिवाद शोधले पाहिजे. पण त्यांचा दुसरा मुद्दा फार गंभीर आहे, मला त्याच्यावर बोलायचं आहे. म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशा परिप्रेक्षातून मी पाहत नाही. गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर हे माझे नेते असं मी म्हणून पाहतो. म्हणून मला तरुण पिढीला खास करून तो भ्रम होऊ शकतो, म्हणून मला तेवढा भ्रम दूर करायचा आहे. तो भ्रम असा दूर करायचा आहे की बाबासाहेब जे निवडणूक लढले ते शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाकडून लढले आणि तो एक राजकारणातला पक्ष होता. राजकारणात 2 पक्ष एकमेकांच्या समोरासमोर हे नाही, ही अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला वाटत नाही उद्या मनमोहन सिंग उभे राहिले तर त्यांचा सन्मान म्हणून भारतीय जनता पक्ष उमेदवार देणार नाही. कदाचित अधिक चांगला उमेदवार देऊन भारतीय जनता पक्ष त्यांना पाडेल. त्यामुळे पण महाजन सरांचा एक मुद्दा तो मला फक्त थोडा पुढे न्यायचा आहे की बाबासाहेब बंगालमध्ये बंगाल असेंब्लीतून निवडून आले. शेड्यूल कास्ट फेडरेशन हे त्यांचा पक्ष, त्याच्यातून ते निवड आपल्या घटना समितीवर आले आणि दुर्दैवाने बंगालची असेंब्ली डिझॉल्व्ह झाली, विसर्जित झाली. आणि मग बाळासाहेब खेर मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, त्यांना राजेंद्र प्रसादांनी पत्र लिहिलं की बाबासाहेब हे अनिवार्य आहेत, त्यांना घटना समितीत निवडून आणा, मुंबईतून आणा, त्यांना निवडून घ्या. एक गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे की गांधी, नेहरू आणि पटेल हे 3 नेते ठरवतील तरच ते होईल, अशी परिस्थिती साधारण 1925 पासून काँग्रेसमध्ये बिल्ड झाली होती, 1930 पासून म्हणा की हे 3 नेते. त्यामुळे बाबासाहेब घटना समितीत असावेत यावर गांधी, पटेल आणि नेहरू तिघांचंही एकमत होतं. यातला एक जण जरी म्हणला नसता तरी राजेंद्र प्रसादांनी पत्र पाठवलं नसतं. ही थोडी पॉलिटिकल मॅच्युरिटीने घ्यायची गोष्ट आहे. पण मुद्दा त्याच्या पुढचा आहे. मुद्दा असा आहे की राष्ट्रपुरुष पळवापळवी का करावी लागते भारतीय जनता पक्षाला? म्हणजे बाबासाहेबांचा आणि भाजपाचा काय संबंध? 1927ला बाबासाहेब मनुस्मृती जाळतात, तिथपासून ते थेट 1956 पर्यंत हे संगन भाजपा कुठेही नव्हता. हे बाबासाहेबांच्या बरोबर हे कुठे होते? पटेलांचे यांचा काय संबंध? पटेलांच्या नात्यात सुद्धा तेच. गांधीजी सरदार पटेलांना अहिंसेचा हिंस्त्र प्रचारक म्हणत. पटेल हे कायम अहिंसावादी होते, पटेल हे सेक्युलर होते. एक फक्त खुलासा करतो की संघावरची बंदी पटेलांनी आणली, नेहरूंचा त्याला विरोध होता. नेहरू हे लिबरल होते आणि नेहरूंचा त्याला विरोध होता. नेहरू हे मुक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने होते, त्यांचा विरोध होता. पटेलांनी ती बंदी आणली. परंतु पटेल आमचे आंबेडकरांचे त्याचं कारण असं आहे की हेडगेवारांनी गोळवलकरांना जगात कोणी ओळखत नाही, त्यामुळे ही पळवापळवी करणं अनिवार्य आहे. फक्त मी एकच सांगू इच्छितो कांताताई, तुम्ही पक्षात तुमच्या लोकांना हे प्रशिक्षण द्या असं मला वाटतं की पटेल आणि गांधी हे नातं आहे ना, हे बाप लेकाचं नातं आहे. गांधी आजारी पडले तर शुश्रूषा पटेलांनी करावी, पटेल पडले तर गांधींनी त्यांची धोत्र धुवावीत, हे ते नातं आहे. त्या नात्याला तुम्ही मोदी आणि आडवाणीच्या नात्याच्या रूपात कृपा करून बघू नका. तसं केलं तर ते नातं फार वेगळं दिसेल. ते नातं बाप लेकाचं आहे. मला असं वाटतं की नेत्यांचं विकृतीकरण हा अजेंडा प्रजासत्ताक दिनी भारतीय जनता पक्षाने शपथ घेतली पाहिजे की आम्ही राष्ट्रीय नेत्यांचं आमच्या स्वार्थासाठी, आमच्या
संदर्भात ते यावेत म्हणून आम्ही त्यांचं विकृतीकरण करणार नाही, खोटा इतिहास आम्ही लोकांसमोर मांडणार नाही असं म्हणण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी राहता तुमच्या राहिला मुद्दा कडे येतो. नरेंद्र मोदींचा जो आधी आपण विचारला, हेमंत तर नरेंद्र मोदी हे वोटमधून मतपेटीतून आलेले पंतप्रधान आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल कसलीही भीती वाटत नाही. आम्हाला आमच्या देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांची इंदिरा गांधींसह वाटलेली नाही. त्याचं कारण वी द पीपल, आम्ही लोकशाहीचे मालक आहोत. मालकाला जसा अपॉइंट करायचा अधिकार असतो तसा 5 वर्षांनी मालकाला नोकरीवरून काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार असतो. आणि म्हणून प्रधानसेवकांना आता आम्ही बहुमताने निवडून आणलंय. 19 साली त्यांची जर मतं पडली नाहीत तर त्यांना आम्ही मतपेटीतून बहुमताने त्यांना आम्ही नोकरीवरून कमी करू. तेव्हा प्रधानसेवक हे मोठे नसून हा देश मोठा, या देशाचं संविधान मोठं, या देशाची जनता सार्वभौम आहे, हे मला नक्की सांगायचं. आणि तो जनतेचा अधिकार आहे. हेमंत देसाई, मला थोडं सविस्तर सांगू द्या, कारण कांताताईंनी अत्यंत आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत. त्याबद्दल महाजन आणि विश्वंभर तपशिलात बोललेत. आणखीन पुढे जाऊन सांगायचं तर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल ते म्हणाले ना की मग आम्ही यांनी काय केलेले आहे, यांना विरोध निवडणुकीमध्ये केला, नंतर आता पुढे म्हणतील की इंदू मिलचं स्मारक कोणी केलं. हे वरवरचे मुद्दे आहेत. एक लक्षात घ्या की बाबासाहेबांना मसुदा समितीवरती घटनेच्या कोणी आणलं? म्हणजे गांधी नेहरूंचा जर पाठिंबा नसता किंवा त्यांची सूचना नसती तर आले असते का ते? तेव्हा या प्रकारचं बाबासाहेब विरुद्ध काँग्रेस किंवा अशा प्रकारचं हे निर्माण करून द्वंद्व आपण मात्र त्यांचे पाठी राखावं तसं सांगण्याचा एक अतिशय वरवरचा युक्तिवाद करणं पूर्णपणे थांबवायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या असं म्हणाले की हे सेक्युलरिझम हे शब्द इंदिरा गांधींनी मध्येच घुसळले वगैरे. तुम्ही एक लक्षात घ्या की अगदी कराची असेल किंवा लाहोरचे जे काँग्रेसची अधिवेशनं झाली त्याचे तुम्ही ठराव बघा. त्यामध्ये एकूण धर्मनिरपेक्ष लोकशाही सरकार असायला पाहिजे. म्हणजे पूर्ण स्वराज्याची हाक त्यांनी केव्हा दिली होती तर लाहोरमध्ये दिलेली होती. त्यानंतर तेव्हा आणि कराचीच्या दोन्हीच्या याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व धर्म हे समभाव असायला पाहिजे, सगळे एकत्र असायला पाहिजे. आणि त्यासाठी काय काय करायला पाहिजेत? भाषिक अल्पसंख्याक, धार्मिक अल्पसंख्याक, नंतर जे कनिष्ठ जाती आहेत त्यांचं संरक्षण, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेपासून केल्या होत्या. तर सेक्युलरिझमचा केवळ धार्मिक अर्थ न घेता सर्व दृष्टीने अल्पसंख्याकांचं रक्षण करणं, गरिबांचं रक्षण करणं या व्यापक अर्थाने तेव्हापासून काँग्रेसने हे ठराव केलेले आहेत. त्यासंबंधी आग्रही भूमिका केलेली आहे, अगदी समाजवादाबाबत सुद्धा. कारण नेहरूंवरती आपल्याला माहिती असेल की रशियाचा प्रभाव होता, तिकडच्या समाजवादाचं आकर्षण होतं त्यांना. आणि त्यामुळे त्याची थट्टा करणं जे आहे तर नेहरूंनी काय केलं असेल, पहिल्या जर पंचवार्षिक योजना वगैरे हे तर झालं, पण हे एकूण इथे ग्रामीण एकूण विकेंद्रीकरण, पंचायत राज्य व्यवस्था आणणं असेल. नेहरूंचा अलिप्ततावाद हा लक्षात घ्या तुम्ही. नेहरूंचा जागतिक शांततावाद हा लक्षात घ्या. हे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा बेसिक जे सार्वजनिक उद्योगाला अवकाश प्राप्त करून देणं असेल, बेसिक उद्योगांची वाढ व्हावी. आणि हे कशासाठी वाढ व्हावी तर त्याच्यामधनं गरीबाच्या गरीबान माणसाला, म्हणजे विशेषतः ग्रामीण भागाचं औद्योगिकरण झालं, शहरांचं झालं तर ग्रामीण भागातला जरा स्वावलंबी होईल, अधिक तो शेतीवरचं अवलंबित्व कमी होईल, अशी व्यापक दृष्टी त्याच्यामध्ये होतं. तर या गोष्टी ज्या आहेत नेहरूंच्या त्या सगळ्या या चौकटीमध्ये बघितल्या पाहिजेत. त्यामुळे आम्ही सगळं हे करतोय आणि हे खालून वर आलेत नरेंद्र मोदी. आता हेच सगळं झालं, याचं तुम्ही भांडवल केलं, भांडवल करायला पाहिजे, ठीक आहे, त्याचं कोणी ते त्यांना चायवाला कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत वाईटच होतं. पण एक लक्षात घ्या तुम्ही की नेहरूंनी ही जी काही लोकशाही इथे रुजवलेली आहे त्या नेहरूंना तुम्ही नाकारताय, नेहरूंचा धिक्कार करता, नेहरूंचा दुस्वास करता. तुमच्या अनेक पुढाऱ्यांची अत्यंत वाह्यात वक्तव्य आहेत याच्यासंबंधी. काय इतकी धक्कादायक विधानं आहेत की म्हणजे नेहरूंची तसबिरे फेकून द्या, नेहरूंचे पुतळे कुठे नकोत, नेहरू अशी वक्तव्य काही लोकांनी केलेली आहेत. हे मी तुम्हाला सांगतो. आता मी यांची नावं घेत नाही. नेहरूंच्या खासगी आयुष्यावर सुद्धा खूप टीका केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर मध्यंतरी 2 वर्षापूर्वी जे आफ्रिकी देशांची एक कॉन्फरन्स दिल्लीमध्ये झाली त्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या त्या राष्ट्रप्रमुखांनी नेहरूंचं नाव घेतलं. आणि फक्त कोणी नाव घेतलं नाही तर नरेंद्र मोदींनी त्यांचं नाव घेतलं नाही. तर या प्रकारचं एक अत्यंत संकुचित आणि क्षुद्र राजकारण जर तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्हाला लखलाभ हो. राहिला मुद्दा आणीबाणीचं कोणीही समर्थन करणार नाही. मला वाटतं महाजनांनी आणीबाणी विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. ते मगाशी ज्याचा उल्लेख केला की जी घटना दुरुस्ती झाली त्यानंतर जनता पक्षाच्या काळात नवीन घटना दुरुस्ती म्हणून आणीबाणी पुन्हा लादली जाणार नाही. पण राज्यघटनेचा जो बेसिक जो ढाचा आहे तो केशवानंद भारती केस नंतर जो पुढे आला मुद्दा की बेसिक जो ढाचा आहे तो कोणालाही बदलता येणार नाही. आणि हा बदलण्याचा प्रयत्न जर भारतीय जनता पक्ष किंवा अन्य कोणी केला तर तो इथले लोक तो
स्वीकारणार नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्या ढाच्यामध्ये इथल्या अत्यंत गरीबातल्या गरीब माणसाला लोकशाही हक्क दिले जावेत अशी आग्रही भूमिका किंवा समता, शोषणमुक्ती, मालमत्ता स्वातंत्र्य, नंतर संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून केवळ बाबासाहेबांचं नाव घेणं किंवा बाबासाहेबांचे पुतळे, स्मारक याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब, गांधी, नेहरू यांचा विचार झाला पाहिजे. आणि त्यांचा वारसा आपण नाकारलात तर तो क्षुद्रपणा होईल. तो क्षुद्रपणा भारतीय जनता पक्षाने आता इतक्या वर्षानंतर करू नये असं मला वाटतं. कांताताई, सर्व धर्म समभावावरती काँग्रेसची मालकी आहे असं भाजप का समजतो? नाही, एकूण आता यांची वक्तव्य बघा ना, आत्तासुद्धा म्हणजे सर्वांचा सूर एकच आहे. म्हणजे विश्वंभरजी सुद्धा तुम्ही किती म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये म्हणजे किती द्वेष असावा एखाद्या पंतप्रधानांबद्दल. आम्ही या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल, गांधीजींनी नेहरूजींचं मोठेपण अजिबात नाकारत नाही आहेत. त्यांनी मोठेपणाने त्यांना म्हणजे राज्यघटनेच्या त्या मसुद्याच्या याच्यामध्ये सदस्य केलं. पण आमचं तेच म्हणणं आहे, जर खरं म्हणजे आपण पाहिलं की पहिल्या मंत्रिमंडळामध्ये नेहरूंनी गांधीजींच्या सांगण्यावरून म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल ह्या सगळ्यांना घेऊन त्यांनी ते मंत्रिमंडळ केलं होतं. म्हणजे त्यांची क्षमता किंवा त्यांची बुद्धिमत्ता अलौकिक हे सर्व पाहिल्यानंतर आपण घेतलं होतं की नाही. मग असा माणूस कुठल्या पक्षातून उभा राहतो हे महत्त्वाचं नाही. मग तुम्ही त्यावेळेला त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही वेळेला मदत का नाही केली, त्यावेळेला जाणून बाजून का म्हणजे पाडलं. म्हणून तर मग म्हणजे त्यांचं वक्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की काँग्रेस हे जळतं घर आहे की त्याच्यामध्ये पाऊल ठेवू नये. बघा, आणि आम्हाला म्हणजे विश्वंभरजी जे बोलले ना की हे पळवापळवी करतायत, गैरसमज आहे तुमचा. गोळवलकर गुरुजी तुम्हाला कळले नाहीत आणि कळणार पण नाही. तो म्हणजे तुम्हाला कळणार नाहीत. आणि गोळवलकर गुरुजी जगप्रसिद्ध असो नसो, परंतु त्यांची तत्त्वानी म्हणजे ते तुम्हाला कळणार नाहीत. आणि आम्ही पळवापळवी आंबेडकरांना पळवण्याचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एखाद्या जमातीचे, कुठल्या एखाद्या पक्षापुरते मर्यादित नाहीत. सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा डॉक्टर आंबेडकर असतील. नाही, एक मिनिट थांबा. नाही, माझं पूर्ण होतं. हे दोन्ही सुद्धा नेते म्हणजे असं एखाद्या पक्षाचे किंवा एखाद्या जमातीचे नाही तो म्हणजे ते आपल्या सर्वांचे त्यांना पळवण्याची गरजच नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने म्हणतात की आता त्यांना गरज आहे, पळवण्यापेक्षाही त्यावरती लेबल लावलं जातंय, त्याला आक्षेप आहे. आणि आम्ही बघा, तुम्ही यांनी जे सांगितलं की म्हणजे त्यांचं जे स्मारक होते त्याच्यावर मी येणारच नाही, पण आता तुम्हीच तो विषय काढला. मला या ठिकाणी प्रजासत्ताक दिन आणि लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक आणि लोकशाही याच्यातला फरक आपण या ठिकाणी हे करतो. आणि खरं दोन्हींचा आत्मा एकच आहे. आणि या ठिकाणी कोणीही गळचेपी करत नाही. म्हणजे प्रजासत्ताकाची सुद्धा त्यांनी सांगितलं बरोबर आहे, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधून ते म्हणजे जनप्रतिनिधींमधून ते प्रतिनिधी झालेत. आणि जर का म्हणजे 2019ला बघूया ना, जर का प्रजेला वाटलं, जनतेला वाटलं की असा कारभार वेगळ्या दिशेने चाललाय तर जनता सुद्धा आम्ही नाकारत नाहीये. परंतु म्हणजे आर्थिक समानता आणण्यासाठीच तर खरं म्हणजे की नोटबंदीचं राजकारण झालं. एक विचार राजकारण झालं हे मान्य करताय? नाही, राजकारण नाही. म्हणजे नोटबंदी का आणली तर या मुद्द्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार नाही. ताई, या राजकारण हा शब्द चुकून आला. परंतु एक लक्षात ठेवा, नोटबंदी केल्यामुळे आर्थिक समानता राजकारण नाही. हा मुद्दा तर आणखीन महत्वाचा आहे. नोटबंदीमुळे आर्थिक समानता आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. सर्वांना सारख्या यांनी आर्थिक समानता आणली. जनधन योजना आम्ही आणली हो, गोरगरीब आम्ही खोलले. तुम्ही खूप मोठे मोठे मुद्दे बोललेला आहात ज्यावरती खूप वेळ चर्चा करायची आपल्याला. पण पुढच्या भागामध्ये मी एक ब्रेक घेणार आहे. कारण आता कांताताई म्हणाल्या नोटबंदीचा निर्णय का घेतला तर देशात आर्थिक समानता आणायची आहे. खरंच नोटबंदीमुळे आर्थिक समानता येणार आहे का? आणि धर्मनिरपेक्षता हा जर का भारताचा आत्मा असेल आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणत असेल की निवडणूक प्रक्रिया हीच मुळात धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असावी, तिथं जातीपातीवरती धर्माच्या आधारे तुम्हाला मतं मागता येणार नाही, तसा प्रचार हा गुन्हा ठरेल. मग धर्मनिरपेक्षता या देशानं मान्य केलेली आहे, त्यावरती फक्त काँग्रेसचाच अधिकार आहे असं भाजप का मानतं, यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. प्रजासत्ताक भारतात लोकशाहीची मूल्य जपली जात आहेत का? 79% लोक म्हणतात नाही, प्रजासत्ताक भारतात लोकशाहीची मूल्य जपली जात नाहीत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुण्याला जातोय रत्नाकर महाजन यांच्याकडं. रत्नाकर महाजन, तुम्ही ऐकलंत कांता नलावडे ब्रेकपूर्वी काय म्हणाल्या? नोटबंदीचा निर्णय का घ्यावा लागला? तर देशात आर्थिक समानता आणायची आहे. नोटबंदीमुळे आर्थिक समानता येणार आहे हे मानता तुम्ही? ते म्हणजे ते असं विधान आहे की त्याची आत्ता चर्चा करून आपण आहे त्या विषयाचं महत्त्व कमी करू नये असं मला वाटतं. हो. पण मी त्याबद्दल दोन तीन वाक्यच बोलतो. एक तर असं आहे की या निर्णयाबद्दल जगभरातून ज्या प्रतिक्रिया आल्या, जगभरच्या वर्तमानपत्राकडून, अर्थतज्ञांकडून आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या, त्याचबरोबर अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि संबंधित सरकारी यंत्रणा याकडनं जे आकड्यांचं महाजाल उभं करण्यात आलं, त्यावरून या विधानाला प्रत्यक्षात काहीही आधार नाही. फक्त केलेली चूक प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून सावरून घ्यायची, म्हणून समर्थन केलंच पाहिजे या आशयानं, या दृष्टीनं ते समर्थन आजही वरपासून खालपर्यंत होत आहे. म्हणजे एक त्यांच्या ज्या अति हुशार आणि विद्वान मंत्री आहेत त्या असं म्हणाल्या की काँग्रेसने 60 वर्षात हे धाडस केलं नाही, आम्ही ते करून दाखवलं. आता नोटाबंदी म्हणजे धाडस आहे आणि नोटाबंदीने आर्थिक समता येते. आता ह्याची कुठं चर्चा करून वेळ घालवायचा उगाच? मुद्दा धर्मनिरपेक्षतेचा आहे. तो असा आहे की घटना परिषदेमध्ये ज्या वेळेला चर्चा होत होती त्यावेळेला सर्व कलमांची चर्चा झाल्यानंतर शेवटी प्रास्ताविकाची म्हणजे प्रिॲम्बलची चर्चा झाली. कारण तोपर्यंत घटना नक्की काय असणार आहे ह्याची लोकांना कल्पना आली होती. त्यामुळं प्रास्ताविकात तिचं थोडक्यात वर्णन कसं करावं याबद्दल सगळ्यात शेवटी चर्चा झाली. त्यावेळेला प्राध्यापक के.टी. शाह आणि मौलाना हसरत मोहानी या दोघांनी असं सुचवलं की या प्रिॲम्बलमध्ये सेक्युलर शब्द असावा. मौलाना हसरत मोहानी यांनी तर देशाचं नाव USSI असं असावं असं सुचवलं होतं. म्हणजे युनियन ऑफ सोव्हिएट्स ऑफ सोशलिस्ट इंडिया असं या देशाचं नाव असावं असं सुचवलं होतं. त्यामुळे या चर्चा घटना परिषदेमध्ये झाल्याच होत्या. आंबेडकरांनी त्याला उत्तर देताना असं म्हणाले की युरोपात सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता ज्या अर्थानं प्रचलित आहे त्या अर्थानं धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचं पूर्ण विभाजन आणि एकमेकांच्या क्षेत्रात अनाक्रमणाचा करार त्या अर्थानं आपल्याला इथे करता येणार नाही. कारण इथं बहुसंख्याने असलेल्या हिंदू धर्मांतर्गत जातीव्यवस्था, जातीमधल्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार शासन संस्थेला राहणार नाही. म्हणून सेक्युलर हा शब्द यात असू नये असं मला वाटतं. प्रोफेसर के.टी. शहा यांनी सोशलिस्ट हा शब्द घालायचं सुचवल्यानंतर त्यांनी पुढं असं भाषण केलं, घाबरू नका, सोशलिझम याचा अर्थ लोकशाही नको असं मी म्हणत नाही, तर लोकशाही आणि समाजवाद हे दोन्ही एकाच वेळेला असलं पाहिजे असं प्रोफेसर के.टी. शहानी सांगितलं. त्यावेळीचे कम्युनिस्ट के.टी. शहाना असं म्हणायचे की अहो तुम्ही तर आमच्याही पुढे गेला, आमच्यासुद्धा डोक्यात हे आलं नाही, तुम्ही हे सुचवलं. ही सारी पार्श्वभूमी प्रचंड वाचन असणाऱ्या आणि स्मरणशक्ती असणाऱ्या कोण्याही भारतीयाला विसरता येणार नाही. मुद्दा आता असा आहे की आज घडीला जे होतं आहे त्याचं सामान्य माणसाच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर काय आहे तो विशेषतः प्रजासत्ताकाच्या संकल्पनेसंबंधात आज ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या संमतीनं आपल्या मतावर उभे राहिलेले जी सरकारं आहेत त्यांचा कारभार आपल्या संमतीने चालू आहे का? आपल्याला त्यात काही सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे का? हे माझं सरकार आहे, ही माझी ग्रामपंचायत आहे, ही माझी जिल्हा परिषद आहे, असं काही त्या लोकांना वाटतंय का? या निकषावर खरी म्हणजे चर्चा झाली पाहिजे. आणि यात पक्षोपपक्षांच्या भेदाभेदांना बिलकुल चर्चा नाही, वाव नाही. म्हणूनच 73 घटना दुरुस्ती आणि 74 घटना दुरुस्ती. पण त्याचं सुद्धा आता काय झालं, अशा अंगानं खरं म्हणजे चर्चा झाली तर प्रजासत्ताक हे अस्तित्वात, मग त्यात तुम्हाला काय बोलायचं ते बोलावं, पण निदान लोकांच्या दृष्टीने प्रजासत्ताकाची रेलेव्हन्स काय याला महत्व आहे ते द्यायचं सोडून आणि मग तुम्ही असंच केलं आणि मग तुम्ही तसंच केलं. लहान मुलं जशी एकमेकांची कागाळी करतात आणि चुगल्या करतात तशा रीतीने इतक्या गंभीर विषयाची चर्चा होणार नाही. हो, विशंभर चौधरी, जसं आता रत्नाकर महाजन म्हणाले की आपण सुशासन किंवा चांगलं प्रशासन देण्याचं जेव्हा म्हणतो तेव्हा लोकपाल सारखा कायदा होतो पण त्याची अंमलबजावणी अजून आपल्याला करता आलेली नाही. तर अशा वेळी
मग काय म्हणावं लागेल? कारण लोकांना आपल्याला चांगलं शासन द्यायचं आहे आणि त्यासाठी लोकांचे जे अधिकार आहेत, मग ते लोकपालमधून असतील किंवा अशा अनेक कायद्यांमधून असेल, ते लोकांना दिले गेले पाहिजेत की नाही? विश्वंभर चौधरी कट झालेले आहेत, मी पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहेत. हेमंत देसाई, हाच प्रश्न. आम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शेवटचा सेगमेंट असल्यामुळे सांगतो की काय काय म्हणजे प्रजेला अधिकार म्हणजे काय. आता उदाहरणार्थ मी रत्नाकर महाजन म्हणाले की प्रत्येक निर्णयामध्ये किंवा हे सरकार आपलं आहे, याच्यामध्ये आपली काही इन्व्हेस्टमेंट आहे ते आपलं आहे आणि आपली मतं, आपले विचार हे सरकार दखल घेतं की नाही त्याच्या, आणि त्यानुसार त्याला प्रतिसाद देतं की नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ग्रामपंचायती आहेत, जिल्हा परिषद आहेत, हे सगळं आहे, तरीसुद्धा आजही अनेक निर्णय केंद्राकडून राज्यांवर आणि राज्यांकडून जिल्हा परिषदांवरती आणि तिथून खाली हे लादले जातात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, सरकार कुठलंही असो. दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासींचे जे अधिकार आहेत, त्यांना बरेच अधिकार दिलेले असले, त्यांना त्यांचा कारभार चालवावा यासाठी UPA सरकारच्या काळामध्ये एक महत्त्वाचा कायदा झाला. पण तरीसुद्धा आदिवासींचे आपल्या लक्षात येतात की ठिकठिकाणी आदिवासींचे अधिकार हे चेचले जात आहेत, चिरडले जात आहेत. तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की विशेषतः छत्तीसगड सरकार, ते भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणून सांगत नाही, की तिथे आता 2-4 दिवसापूर्वी अशी घटना घडली की तिथे बेला नावाच्या ज्या समाज कार्यकर्त्या होत्या, त्यांच्या घरावरती प्रचंड हल्ला झाला आणि त्यांना नक्षलवादी ठरवलं गेलं. त्यावेळी हल्ला इतका झाला की त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला. तेव्हा संबंधित काही महिलांनी महासंचालकांना ताबडतोब मेल पाठवले की बाबा यांचा धोका आहे, तेव्हा तुम्ही बघा. तेव्हा त्यांना या पोलीस महासंचालकांनी अर्वाच्य शब्दामध्ये तुम्हाला काय घेणं देणं त्या नक्षलाईटाने शिवीगाळ केली, त्यांनी लेखी, हे त्याच्यामध्ये आहे. आता यासारखी पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते, ही छत्तीसगडमध्ये आणि अनेक राज्यामध्ये कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे लोकांचे अधिकार चेचून टाकते ती, हे आपण बघण्यासारखं, आणि याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूसंपादन विधेयक जरी झालं असलं तरी आपल्याला माहिती आहे की लवासासारख्या ठिकाणी किंवा अन्य अनेक ठिकाणी हे आदिवासींचे आणि जमीनधारकांचे मूळ जे आहेत शेतमालकांचे अधिकार कसे पूर्णपणे वाट लावण्यात आली त्याची. आणि आज हे औद्योगिक कॉरिडॉर्ससाठी जसे जमीन संपादन केली जाते त्याच्यामध्ये अधिकार कुठल्याही प्रकारचे त्यांचं मत विचारात घेतलं आणि सक्तीने जमीन संपादन आजही केलं जातं. अशा अनेक गोष्टी. आणि मुख्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे तो, की गेल्या आपण 2-2.5 वर्षात आणि त्याच्याही अगोदरच्या काळामध्ये पत्रकारांवरती फार मोठ्या प्रमाणावरती हल्ले झालेत, लेखकांवरती हल्ले झालेत. आपल्याला माहिती आहे की गणेश देवींसारख्यांना दक्षिणायनसारखी परिषद या संबंधी आयोजित करावीशी वाटली. आणि हे अधिकार मी दाभोळकर वगैरेंचा उल्लेख पुन्हा करत नाही, पण या गोष्टी आहेत त्या चिंतेच्या गोष्टी आहेत, त्या पूर्वी नव्हत्या असं नाही. आणि आणखीन एक शेवटचा मुद्दा जो आहे तो इंदिरा गांधींच्या काळामध्ये हे जे संघराज्याची चौकट जी आहे ती उद्ध्वस्त करण्याचा किंवा ती कमी करण्याचा प्रयत्न झाला आणि राज्यांची अनेक सरकार बरखास्त करण्यात आली. आणि तोच किस्सा आता भारतीय जनता पक्षाचं सरकार जर पुन्हा गिरवत असेल अरुणाचल किंवा अन्य ठिकाणी, तर या चिंतेच्या गोष्टी आहेत आणि भारतीय लोकशाहीला या पूरक आहेत असे बिलकुल वाटत नाही मला. या गोष्टींची दखल घेतली पाहिजे. ताई, तुम्हाला काही म्हणायचं आहे? मला खरं म्हणजे या ठिकाणी असं सांगायचं आहे की मी ज्या वेळेला तुम्हाला नोटबंदीचा की म्हणजे गरीब आणि श्रीमंतातली दरी मिटवण्यासाठी, तर त्याच्यातला मुद्दा म्हणजे तो तुम्हाला सांगितला, म्हणजे त्यासाठी आम्ही नोटबंदी केली असं नाही, तर काळा पैसा आणि भ्रष्टाचार बाहेर पडावा यासाठी. आता आपण पाहतो होतो जर का एवढा नोटबंदीला विरोध असता तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की ज्या निवडणुका झाल्या, नगरपालिका झाल्या, आणि त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी कुठेच नव्हती, ती 1 नंबरला आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये फिरा, ग्रामीण भागातले लोक काय सांगतायत, म्हणजे तुम्ही त्याला विरोध करताय हो, आणि तो तुम्ही अनेक वर्ष तो करत राहणार आहे. मोदींनी कुठलाही निर्णय घेतला हो, आता निवडणुका आहेत, आता ऑनलाईन फॉर्म भरणार आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की निवडणूक असली, उमेदवार फॉर्म भरायला निघाला की नाही, नोटबंदीच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला मोदींनी एक वाक्य सांगितलं, त्याचा अनेक जण आता आपापल्या परीने अभ्यास करतायत. ते म्हणाले की पुढचं मिशन काय, तर निवडणूक सुधारणा आणायच्या. त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आलेला आहे. मोदींच्या निवडणूक सुधारणा काय आहेत याचा सध्या अभ्यास सुरू आहे. विश्वंभर चौधरी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता मागाशी, मी पुन्हा येतो तुमच्याकडे, मी पुन्हा येतो. विश्वंभर चौधरी, आपला मुद्दा मागाशी अर्धवट राहिला की प्रजेची सत्ता आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण लोकपाल कायदा केला, पण त्याची अंमलबजावणी करत नाही आहोत. आणि म्हणजे आपण जनतेला त्यांचे जे अधिकार आहेत भ्रष्टाचाराशी निपटण्यासाठी ते द्यायचे आहेत, ते आपण देत नाही आहोत अजून.
अगदी खरं आहे. त्याचं कारण असं की डिसेंबर 2013मध्ये हा कायदा संमत केला दोन्ही सभागृहांनी. 1 जानेवारी 2014 या दिवशी त्याच्यावरती राष्ट्रपतींनी सही केली. म्हणजे आता 3 वर्ष झालेली आहेत आणि या कायद्याची अंमलबजावणी म्हणजे लोकपालची नियुक्तीच नाही, बाकी सगळ्या गोष्टी पुढे राहिल्या. तर भारतीय जनता पक्ष हा याबाबत तद्दन ढोंगी निघालेला आहे. अण्णांच्या आंदोलनाला रामलीला मैदानावर पाठिंबा देताना नितीन गडकरींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून लांबलचक पत्र दिलं, त्याची कॉपी माझ्याकडे. अरुण जेटलींनी सभागृहात पत्र दिलं, त्याची कॉपी माझ्याकडे. परंतु हे ढोंगी हा पक्ष आहे आणि याला लोकपाल कधी आणायचा नाही, कारण या पक्षाला माहिती आहे की लोकपाल आला तर यांचेच अर्धे खासदार आधी तुरुंगात जाऊन बसतील. पण आशिष, या आत्ता एवढ्या उद्याच्या चांगल्या दिवशी मी नोटबंदी सारख्या बिंडोक विषयावर पण बोलणार नाही आणि मी म्हणेन की त्यांना भ्रष्टाचारावरची त्यांची भूमिका जगन्मान्य. आता केवढे महर्षी भ्रष्टाचारातले सगळे त्यांनी आपल्या पक्षात घेतले हे आपण सगळे पाहतो. पण मुद्दा त्याच्या पुढचा आहे. मुद्दा अर्थव्यवस्थेला, अर्थरचनेला तुम्ही काय कशा दृष्टीने पाहता. समाजवादी जेव्हा आपण शब्द म्हणतो तेव्हा आशिष, मला नेहमी असं वाटतं की समाजवादाला ह्यांनी सांगावं, नेहरूंवर टीका करणाऱ्या भाजपाने, की समाजवादाला पर्याय काय होता त्या प्रचंड विषमतेपुढे, कोणती आर्थिक व्यवस्था आपण घेणार होतो. आणि मला फक्त भाजपाच्या लोकांना एवढं सांगायचं आहे की उत्क्रांती एक माझ्यासमोर आहे, डार्विनचा सिद्धांत, दुसरी भारतीय राज्यघटना माझ्यासमोर आहे. आणि त्याच्यात जर मी जेव्हा पाहतो तेव्हा असं मला वाटतं की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा जो उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तो भारतीय राज्यघटनेच्या परिप्रेक्षामध्ये मेकिंग अन अनफिट फिट फॉर सर्व्हायव्हल हाच असू शकतो. हे भारतीय जनता पक्षाला कळणार नाही, म्हणून त्यांना भ्रष्टाचारावर ढोंगी भूमिका घेणं परवडतंय. देशाची जनता 2013ला प्रचंड संख्येने रस्त्यावर आली. 2011 पासून आंदोलन झालं. त्याला या पक्षाचा रिस्पॉन्स असा आहे की ते आज ते लोकपाल नियुक्त करत नाहीत. वेळेस त्याच लोकपाल आंदोलनाच्या बळावर हे निवडून आले. मला त्या पापात सहभागी झाल्याबद्दल कधी कधी वाईट वाटतं की लोकपालच्या आंदोलनात मी सहभागी होऊन नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी मी खरं म्हणजे स्थितीत निर्माण केली. त्या पापाबद्दल मी क्षमा मागतो देशाची. परंतु जे काही घडलं त्यातून फक्त एवढंच दिसलं की भारतीय जनता पक्ष हा महाढोंगी पक्ष आहे आणि याला देशातल्या भ्रष्टाचाराविषयी घाई घेणं नाही. यांना काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविषयी घेणं देणं होतं. यांचं राज्य आल्यावर यांनी तेच सुरू केलंय. त्याचा फॉर्म फक्त बदलला आहे. जर आपण काँग्रेसच्या राज्याला करप्ट ठरवणार असू तर मी म्हणणार की आपण करप्ट सरकार घालवलं आणि करप्ट प्लस कम्युनल असं एक सरकार आपण देशामध्ये आणलं जे दोन्ही बाबतीत, धार्मिक बाबतीत पण करप्ट आहे आणि आर्थिक बाबतीत पण करप्ट आहे. त्यामुळे प्रजासत्ताकाचा जर खरा अर्थ कळून घ्यायचा असेल, घटनेच्या 52व्या कलमाचा जर रेस्पेक्ट करायचा असेल, सरकारला जर आदर द्यायचा असेल बाबासाहेबांच्या राज्यघटनेला, तर 52वं कलम जे हे सांगतं की निष्पक्ष चौकशी यंत्रणा करणं, तपास यंत्रणा करणं हे काम आहे म्हणजे स्टेटचं, राज्य संस्थेचं. तर ते मोदी करतील अशी मला अजूनही आशा आहे. 3 वर्ष झालीत. 19ला आणि नाहीतर आम्ही पुन्हा धरणार आहोत आणि मग इलेक्शनच्या वेळेला त्यांना करावं लागेल लोकपाल. पण तोपर्यंत इज्जत गेलेली असेल असं मला वाटतं. इज्जत वाचवली पाहिजे. आम्हाला आत्ताच करायचं सांगितलं पाहिजे. ऐन वेळेला आंदोलन केलं आणि मग लोकपाल झाला, त्याच्यामध्ये काही 56 इंची छातीच्या पंतप्रधानांची इज्जत आहे असं मला वाटत नाही. विशंभर चौधरी, खरं तर ही तुमची कबुली नाही, हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही जरी त्याला कबुली म्हणत असाल तरी हा तुमचा मोठेपणा आहे. नाही, मी ब्रेक नंतर सविस्तर बोलायला वेळ देणार आहे ताई. तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. इतकी प्रश्न झालेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काहीतरी सुधारणा मांडणार होतात ज्या मोदी सरकार आणणार आहे असं तुम्ही म्हणालात, त्याही ऐकायच्या आहेत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. प्रजासत्ताक भारतात लोकशाहीची मूल्य जपली जातात का? 80% लोक म्हणतायत नाही, प्रजासत्ताक भारतात लोकशाहीची मूल्य जपली जात नाही. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. कांताताई नलावडे, खूप आक्षेप घेतले आहेत, खूप प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत, पण तुम्ही सुधारणा मांडत होतात. नाही, सुधारणा मी नंतर मांडते. विश्वंभर चौधरी मगासपासून मी ऐकतेय आणि ते इतके म्हणजे त्यांच्या शब्द भांडारातून मोदींबद्दल किती काय काय शब्द त्यांनी भरून ठेवले ते सगळे अगतिकता मी सांगते ना, त्यांच्या पोतडीतून बाहेर पडतायत. एक राजकीय तज्ज्ञ, हे डाव्या विचारसरणीचे लोक असल्यामुळे तुम्ही मोदी पंतप्रधान होणं म्हणजे पाप समजता. विश्वंभर चौधरी तुम्हाला ते डाव्या विचारसरणीच्या म्हणतायत. काँग्रेसचं कौतुक करणं म्हणजे हे काय पुण्याचं काम आहे का? म्हणजे काँग्रेसचं कौतुक करणं हे तुमचं पुण्याचं काम आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणून हे पापाच्या ह्याच्यामध्ये भागीदारी झाली. अहो, तुम्ही देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताय, राजकीय तज्ज्ञ तुम्ही म्हणवले जाता आणि आपण हे सुद्धा भान ठेवत नाही आपण कोणाबद्दल बोलतो. आणि एवढी कावीळ व्हावी का भारतीय जनता पार्टीबद्दल आणि नरेंद्र मोदींबद्दल? कारण मी प्रत्येक विषय कुठलाही आला की इतक्या पद्धतीने ते जोडपत असतात. म्हणजे नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान झाले, म्हणजे त्यांनी जी आता 2.5 वर्षामध्ये कामं केली ती तुम्ही
तुम्ही पूर्णपणे ब्लॅकलिस्ट मध्येच टाकतायत. म्हणजे त्यांनी काही केलंच नाही का? अहो, त्यांनी आणि ते नोटबंदीचा नुसते- निर्णय घेऊन वरवंटा नाही, फिरवला नाही, असं सगळे ऐका, म्हणतायत. नाही, काही म्हणत नाहीयेत. मग महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने लोक आमच्या आणि आता सुद्धा निवडणुका आलेल्या आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये कळणार आहे. आणि निवडणुकांमध्ये सुद्धा म्हणजे निवडणुकासाठीच राज्य केलं जातं का? हे एक प्रजासत्ताक राज्याची नवी व्याख्या आलेली आहे. निवडणुकांसाठी राज्य केलं जातं. हे तुम्ही लादू नका आमच्यावर. अशा पद्धतीने मी म्हणत नाहीये. आता निवडणुका आलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरले जाणार त्या आहेत. निवडणुकांच्या आपल्याला बद्दल कल्पना आहे सुद्धा मला उमेदवाराचा बोलायचं फॉर्म आहे, भरायला आशिष. जाताना कोणाची संख्या किती, कोण किती खर्च करतो, अशा पद्धतीने निवडणुकांची प्रक्रिया असायची. आता असं होणार नाहीये. म्हणजे या ठिकाणी म्हणजे गरिबाला सुद्धा निवडणूक लढता येईल आणि त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण- ऑनलाईन म्हणजे साठी इतक्या तशी यंत्रणा चांगल्या- नाहीये. नाही, आता आपण ते सुधारणा- पेटीएमच बघतोय. नाही नाही, पण आपण तेच तर भरायला लोकांकडे अरे, काही पण नाहीये. म्हणजे ही कॅशलेस तर सगळा सुधारणाच आहे बोजवारा ना. उडालेला मग आहे. कॅशलेस ही सुधारणाच आहे ना. ही काय चूक आहे? अहो, इंटरनेटची अशा connectivity पद्धतीने नाही, कुठं पारदर्शीपणा cashless, जर का digital transaction व्यवहारामध्ये करतात जर लोकं. आणला असेल पंतप्रधानांनी, तर त्याच्यावर पण तुम्ही टीका करणार का? काँग्रेसचा जय जय करा ना, परंतु याचा अर्थ तुम्ही नरेंद्र मोदी सत्तेवर येणं म्हणजे पाप समजत असाल तर हे मोठं दुर्दैव आहे. आणि मग यांना राजकीय तज्ञ कसं म्हणावं, हा मला प्रश्न आहे. बरं, ठीक आहे. विश्वंभर चौधरी आणि रत्नाकर महाजन, तुम्ही थोडक्यात उत्तर द्यावं. तुमच्यावरती मोठा आक्षेप नाही, घेतलेला बरोबर आहे आहे. की विश्वंभर पाप- चौधरी, कसं तुम्हाला तर म्हणतात ते तुम्ही? डावे म्हणालेले आहेत. पंतप्रधानांबद्दल उत्तर पाप द्यायचं म्हणता आहे. म्हणजे हे दुर्दैव आहे ना. एक नाही, म्हणजे नाही, नागरिक विश्वंभर या चौधरी, देशाचा आपल्या मला पंतप्रधानांबद्दल आनंद असा झाला, काही म्हणतो. हरकत नाही. म्हणजे किती वितुष्ट मनामध्ये विष किती भरलेला किती विष असावं. आहे मला तुमच्या आनंद मनात. झाला. पंतप्रधान नरेंद्र विषच मोदींविषयी. आहे. घटनाच विषच दावी आहे. आपली, त्यामुळे ते विषच ठीकच आहे. नाही बघा, असं आहे आशिष, कांताताईंनी खूप चांगला विषय काढला. जो नोटाबंदीवर महाराष्ट्रात कौल दिला महापालिकेला, नगरपालिकेला, तो भाजपच्या बाजूने असा त्यांचा युक्तिवाद आहे. मी तर त्यांना त्याच्याही पुढचं सांगतो. पुणे, ठाणे, मुंबई सगळीकडे भाजपा प्रचंड संख्येने महापालिकेत जिंकणार आहे. त्याचं कारण आहे, भाजपा आता एक पक्ष राहिलेला नसून 7 समुदायांचा हा महापक्ष झालेला आहे. तो कसा? कांताताई तुमच्यासाठी खूप चांगलं बोलतोय. 7 समुदायांचा हा महापक्ष आहे. एक म्हणते भारतीय जनता पक्ष, दुसरं म्हणजे संघ विश्व हिंदू परिषद यांचे कार्यकर्ते 2, नंबर 3 म्हणजे सगळीकडून ओपन मार्केटमधून आले नामचीन गुंड, बलात्कारी, दरोडेखोर, खुनी हे लोक, नंबर 4 म्हणजे काँग्रेसमधून, राष्ट्रवादीतून, सेनेतून आलेले मोठे मोठे लोक, असं एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांचा हा समुदाय. पुन्हा सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे. त्यामुळे 7 महान अशा प्रकारच्या लोकांचा हा समुच्चय आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष जिंकणार हे नक्की आहे. फक्त माझ्यासारख्या गरीब माणसाला एवढंच वाटतं की त्याचा रिलेव्हन्स हा नोटबंदीशी असू शकत नाही, कारण लोक होरपळलेत. आहोत नोटाबंदीने लोक होरपळलेत. मला मोदींचं माझं काहीही शत्रुत्व नाही. माझं मोदीचा सातबारा आमचा एकमेकांचा, मोदींचा माझा शेजारी शेत नाही, आमचा धुऱ्याला धुरा नाही. माझी जमीन परभणीला आहे, त्यांची कुठेतरी गुजरातमध्ये आहे. त्यामुळे आमचा तसं काही शत्रुत्व नाही. मी डावा आहे तुम्ही म्हणताय तर ते मी चांगलं समजतो, म्हणजे योग्य समजलात तुम्ही असं मी म्हणतो. पण मी एवढंच म्हणतो की डावे उजवे, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या सगळ्यांच्या पलीकडे देशात फार मोठी जनता आहे जी तुम्हाला सगळ्यांना निवडून देत असते आणि त्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण केल्या नाही तर आम्ही बोलणार. मी माझं स्वतःचं वर्णन कांताताई नेहमी कायमस्वरूपी विरोधी पक्ष असं करत असतो. त्याचं कारण तुम्ही एक लक्षात घ्या की सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार हे कायमस्वरूपी विरोधी पक्षच पाहिजेत. ते ज्या दिवशी सत्ताधाऱ्यांच्या जवळ जातील त्या दिवशी काहीतरी गडबड आहे हे तुम्ही नक्की समजून घ्या. विश्वंभर चौधरी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. त्या उजवा असल्यामुळं त्यांनी तुम्हाला डावं म्हटलेलं आहे. रत्नाकर महाजन, तुम्हाला काय म्हणायचं आहे? एक्झॅक्टली. नाही, ह्या निवडणुकांच्या बद्दल फार दवंडी सध्या सगळीकडे पिटली जात आहे. होऊन गेल्यानंतर सुद्धा त्याचं गुणवर्णन होतं आहे. त्याच्याबद्दल जरा एक विचार असा केला पाहिजे की सर्वाधिक जागा ज्या पक्षाला मिळाल्या त्या पक्षावर, त्या बळावर आम्ही नंबर 1 आम्ही नंबर 1 असं 5वीतल्या मुलासारखं प्रशस्तीपत्रक हातात घेऊन जे नाचतायत त्यांना हे सांगितलं पाहिजे की सर्वात जास्त जागा ज्या पक्षाला मिळाल्या त्या पक्षाला एकूण मतं 30% सुद्धा आसपास आहेत. म्हणजे ती काही 50, 40, 45 अशी नाही आहेत. एकूण मिळालेली मतं ही 30% आसपास आहेत आणि त्यांच्या विरोधात जी मतं झाली ती 70 ते 71% आहेत. त्यामुळं आम्ही एक नंबर हे करताना जरा या गोष्टीचा सुद्धा विचार करावा, कारण हे जे आहे ते माझ्यासारख्या अत्यंत अडाणी गवार माणसाला सुद्धा समजतं. तेव्हा प्रचंड वाचन असणाऱ्या लोकांना हे समजत नाही असं मला वाटत नाही. दुसरं असं की पुन्हा नोटबंदी मान्य झाली. अहो, काल रिझर्व्ह बँकेने त्या अनिल गलगलीला उत्तर काय दिलं? त्या अनिल गलगली माहितीच्या अधिकाराखाली विचारलं की किती खोट्या नोटा जमा झाल्या. रिझर्व्ह बँक म्हणले काहीच नाही जमा झाल्या. हो, अरे वा,
अरे वा आर्थिक समता का, पण त्याच्याबद्दल आत्ता मी बोलणार नाही, कारण ते वेळ वाया घालवणं आहे. ज्यांना भाऊ घालवायचं असेल ते घालवतील, मी वेळ वाया घालवणार नाही. उरला प्रश्न निवडणूक सुधारणांचा. तर ह्याबद्दल खूप चर्चा झालेल्या आहेत आणि त्या चर्चांमधनं वेगवेगळ्या कल्पना पुढं आलेल्या आहेत. पण हा एका माणसानं, त्याच्या 10 सहकार्यानं किंवा त्याच्या 283 पाठीराख्यानं ते डिसाईड करायचा विषय नाही. तर जे काही निवडणूक सुधारणांबद्दल त्यांना म्हणायचं असेल ते त्यांनी संसदेसमोर मांडावं. त्याआधी लोकांसमोर जाऊन राणा भीमदेवी थाटात आणि नेहमीच्या चढ्या आवाजात लोकांना शिव्या देऊन मांडण्याचा मोह आवरावा. संसदेसमोर हे काय जनतेनं जे काय म्हणायचे ते मांडावं, त्याच्यावर चर्चा करावी आणि ती चर्चा स्वतः बसून ऐकावी पूर्णपणे आणि मग त्याला सरकारच्या तर्फे उत्तर द्यावं. सर्वसंमतीनं ज्या सुधारणा होतील त्या सर्वांना मान्य असतील. त्याचा एवढा ढोल प्रजासत्ताक बडवण्याचं काहीच दिनाच्या कारण दिवशी नाही. पंतप्रधानांनी करायचं भाषण काय? करावं असा ढोल प्रघात बडवायचं. नाहीये. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी भाषण करावं असा प्रघात नाहीये. नाही, नसू द्या. असता तर आम्ही मोदींनी केलं असतं उद्या भाषण आणि सर्व विरोधकांना उत्तर दिलं हो, पण ते असतं. सतत भाषणच करत असतात ना. संसद सोडून इतरत्र सतत भाषणच करत त्रास असतात. होतोय त्याचा. त्यांनी कुठे कसं बोलावं आता हेमंत हे पण देसाई, शेवटी महाजन तुम्ही काय सांगणार म्हणाल? का? कांताताई काय पंतप्रधानांना सांगणार. प्रजासत्ताक दिन अहो, तुम्ही मध्ये बोलू नका. अहो, त्यांना बोलू द्या आता जरा. नाही, तुमचं झालं ऐकून. त्यांच्याशीच बोलते मी. हो सर. हा, हेमंत देसाई. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती काही महत्त्वाचं मंथन करतात आणि राष्ट्रपतींचं गेल्या एका वर्षामध्ये 3-4 जर भाषणं ऐकली असती आपण, तर त्यांनी एक प्रकारे सरकारला वारंवार चपराकी लगावलेल्या आहेत की ज्या प्रकारची असहिष्णुता वाढते आहे, ज्या प्रकारचे देशातलं वातावरण एकूण धुमसतं आहे, त्याबाबत त्यांनी चपराकी लगावले. तर त्याचा काही संदेश हे पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष घेणार की नाही हा खरा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा आहे जो नोटाबंदीचा. नोटाबंदीच्या याच्याबद्दल ज्या प्रकारचं त्यांनी आता विधान केलं कांताताईंनी, ते पूर्णपणे अशास्त्रीय आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की नोटाबंदीमुळे जर समानता आली किंवा यावी असं त्यांना वाटत असेल, तर गेल्याच महिन्यामध्ये किंवा 2 आठवड्यापूर्वी जो ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 1% लोकांकडे 58% संपत्ती आहे. भारतामधली विषमता प्रचंड वाढली आहे. विषमतेचा ढाचाही बदलला आहे, स्वरूप बदलले आहे आणि त्यामुळे ही विषमता कशी कमी करणार. आजही आता या पक्षाच्या पलीकडे जर बघितलं आपण जाऊन, तर 30% लोक अजूनही भारतामध्ये दारिद्र्य रेषेखाली आहेत. ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. सार्वजनिक सेवाविषयक कायदा वगैरे केला, पण त्याच्यामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती, लोकांना सेवा मिळत आहेत का, लोकांना सेवा मिळाल्या नाहीत तर ज्या तक्रारी केल्या तर त्याच्याबद्दल काही कारवाई केली जाते का, मंत्रालयामध्ये सर्वसामान्यांचं ऐकलं जातं का, त्यांना नीट प्रवेश मिळतो आहे का, त्यांची दखल घेतली जाते का. आजचं उदाहरण तुम्ही घ्या की शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी यांच्या सुरक्षा रक्षकांनी टोलच्या याच्यावर नाक्यावरती एका माणसाला ज्या प्रकारे चोपून काढलं आणि पुन्हा त्याचं समर्थन केलं जातं वेगळ्या प्रकारे किंवा खुलासा केला जातो आहे. या प्रकारची दादागिरी लोकप्रतिनिधींची सगळीकडे वाढलेली आहे आता. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार संसदेमध्ये कामकाज कशा प्रकारे चाललेलं आहे, कशा प्रकारचा गोंधळ चाललेला आहे, वेगवेगळ्या स्तरावरती ही चर्चा केली जाईल. नवी मोहीम आहे. आता मंत्री स्वतःच्या लोकांना क्लीन चिट द्यायला निघालेले आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना त्याचा पुरस्कार द्यायला पाहिजे. मला वाटतं त्यांना अशी एक नवीन पदवी निर्माण केली तर प्रजासत्ताक दिन त्याच्याबद्दल पदवी दिली जाईल. त्यामुळे भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारे कमी झाला नाही. CBIला ऑटोनॉमी कुठल्याही प्रकारे दिली गेली नाही आहे. प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप केला जातो आहे. न्यायालयीन नेमणुकांचा प्रश्न आहे. हे रडले सरन्यायाधीश तरीसुद्धा यांच्या हृदयाला कुठलाही चरा गेला नाही आणि काही बदल केला नाही. असे अनेक प्रश्न आहेत. लोकांना अधिकार कुठे मिळालेले आहेत. अनेक ठिकाणी अधिकार चिरडले जात आहेत. स्वयंसेवी संस्थांवरती बंदी आणली जाते, त्यांचा तपास केला जातो आहे, त्यांचा छळ केला जातो आहे, विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते. हे पूर्वी घडत होतं, पण आता मोठ्या प्रमाणावर पद्धतशीरपणे संघटितपणे केलं जातं आहे. आणि याच्याबाबत जी सारवासारवी करून तत्ववेत्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार जे भाषण करत असतात की आम्हाला विकास करायचा आहे, बाकीचे जे विरोध करतात ते काळाबाजारवाल्यांशी सख्य असणारे आहेत, हा सगळा भंपकपणा आहे आणि या लोकांना कळून चुकलेलं आहे. ताई, शेवटची 30 सेकंद. नाही, शेवटची 30 सेकंद म्हणजे भंपकपणा आहे की काय आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. आता निवडणुका आल्या की नाही, भंपकपणा म्हणजे हा खरा आरोप आहे.
आता सर्व धोपाट्याच टाकायच्या आधार कार्ड आणलं डायरेक्ट लोकांच्या याच्यामध्ये आपण निधी आधार कार्ड कोणी आणलं? आधार कार्ड UPI ने आणलं. आता ते पण तुमच्या नावे जमा झालंय. ऐका हो, अनुदान सुद्धा ज्या पद्धतीने आपण त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जाते आणि सगळेच अगदी भ्रष्टाचार प्रत्येक खात्यात चाललाय, सगळेच मंत्री असं करतायत, सगळा भंपकपणा चाललाय, म्हणजे काही चांगलंच नाही. आणि त्या काळामध्ये सगळं चांगलं होतं म्हणून लोकांनी दिलं का निवडून. आणि आता ज्या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा म्हणजे ज्या सुधारणा होत आहेत किंवा म्हणजे ज्या पद्धतीने कामकाज चाललंय, म्हणजे ते सगळं भंपकच जर तुम्ही म्हणत असाल तर त्या चर्चेला, कारण मी काही किती सांगितलं, समर्थन केलं, आता तुम्ही कुठल्या गोष्टीचं म्हणजे फसवं समर्थन करता हे आपण आता रत्नाकर महाजनांकडून ऐकलं. म्हणजे याचा अर्थ आम्ही कितीही म्हणजे जमेच्या बाजू जरी आम्ही सांगितल्या तरी ते तुम्हाला भंपकच नाही, वाटणार. नाही, नाही, ताई, तुमचा नाही, नाही, गैरसमज असं- नाही, होतोय, नाही, असं असंच काही आहे. नाहीये. कारण की इतकं खरं तर तुम्ही, प्रजासत्ताक दिनी म्हणजे आपण अशा प्रजेची सत्ता दृष्टिकोनातून खरं बघू नये. जेव्हा म्हणतो नाही, बरोबर तेव्हा आहे, हे प्रजेवर मान्य आहे. सत्ता जर का राबवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो दाखवून देण्याचं काम हे प्रसार माध्यमाचं आहे. तेच आज आपण केलेलं आहे. आज आपण इथंच थांबतो आहोत. जाता जाता आपला प्रश्न बघा. प्रजासत्ताक भारतात लोकशाहीची मूल्य जपली जात आहेत का? 82% लोक म्हणतात नाही, प्रजासत्ताक भारतात लोकशाहीची मूल्य जपली जात नाहीत. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन आणि हो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.